नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 3 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जवळपास 18 लाख शेतकऱ्यांना हा 25% अग्रिम पीक विमा मिळणार आहे। आता त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो एक विनंती आहे की तुम्ही आपलं चॅनल आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला माहित झालं पाहिजे की आपल्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यामध्ये हा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यामध्ये परभणी, हिंगोली आणि नांदेड असे हे 3 जिल्हे आहेत आणि या 3 जिल्ह्यांसाठी अग्रिम पीक विमा जवळपास 18 लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे। आता मित्रांनो, या वर्षी अतिवृष्टी झाली होती, नुकसान झालं होतं आणि या नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, मात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर झाली नाही। शेतकरी ओरड करीत होते की कधी पीक विमा मिळणार आणि त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं। पीक विमा कंपनीच्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। आता त्या आंदोलनाचा दबाव म्हणा किंवा पीक विमा कंपनीला जो काही शासनाने हप्ता दिलाय त्यावर म्हणा, आता शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। आता नांदेड, परभणी आणि हिंगोली हे मराठवाड्यातील 3 जिल्हे या अग्रिम पीक विम्यामध्ये आहेत। आता कोणत्या जिल्ह्याला नेमका किती मंजूर झालेला आहे ते पण आपण सविस्तर बघणार आहोत। 18,84,000 जवळपास शेतकऱ्यांना 705 कोटी रुपये हा अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 296 कोटी 88 लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे। तर दुसरा आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपयाची मदत ही मंजूर झालेली आहे या 25% अग्रिम पीक विम्यामध्ये। आता राहिला तिसरा म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यासाठी 154 कोटी 36 लाख रुपये अग्रिम पीक विम्याची मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येईल आणि या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती होती। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।